हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतरांगाच्या पश्चिमेस डोंगरकड्यात उभा असलेला एक बुलंद आणि बेलाग दुर्ग। या किल्ल्याच्या पायऱ्या इतक्या अवघड आहेत की पाहतानाही काळजाचा थरकाप उडून जातो। साक्षात हिमालयाला टक्कर देणारा छत्रपती शिवरायांचा सह्याद्री, आणि या सह्याद्रीतील किल्ले पाहायचे म्हणजे काळजाचा थरकाप तर उडणारच ना। जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर सध्या मी आहे द्राक्षांच्या जिल्ह्यात। खरं तर द्राक्षांचा जिल्हा ही या जिल्ह्याची जुनी ओळख असली ना तरी त्याहीपेक्षा मोठी ओळख म्हणजे इतिहासाचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा। खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किल्ले जर कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील ना तर ते नाशिक जिल्ह्यामध्येच आहे। फार सुंदर सुंदर किल्ले आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्यात डेंजरस किल्ल्यांपैकी एक असलेला हरिहर किल्ला सुद्धा याच नाशिक जिल्ह्यामध्ये येतो। तोच पाहण्यासाठी सध्या आपण जातोय। नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं एक अतिशय जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। तिथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरतीच हरिहर किल्ला आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्यात थरारक आणि डेंजरस किल्ल्यांपैकी एक असलेला हाच हरिहर किल्ला आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि नाशिकचा उत्तुंग असा हरिहर किल्ला कसा आहे ना ते पाहण्यासाठी जाऊयात। हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असून पुण्यापासून 270 किलोमीटर, मुंबईपासून 160 किलोमीटर तर नाशिक शहरापासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर पासून हा किल्ला अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडी गावातून आपण ट्रेक चालू करणार आहोत। सह्याद्रीतील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी मानला जाणारा हा किल्ला पावसाळ्यानंतर पाहण्यात खरी मजा आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी मोजक्या घरांची वस्ती असलेल्या याच हर्षेवाडी गावातून आपण किल्ल्याकडे जायला निघालो। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षवाडी गावामधून आपण आपला ट्रेक चालू केलाय। 5 मिनिटं पुढे चालत आलोय आणि आपल्याला हा सुंदर असा नामफलक पाहायला मिळाला। नाशिक वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिल्प असलेली एक कमान तयार केली, आणि तिथूनच किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे। आणि आज आपल्या सोबत या ट्रेकला असणार आहेत माझे मित्र तुषार पाटील, जे स्वतः सध्या नाशिकमध्येच राहत आहेत आणि आज आपल्या सोबत हरिहर किल्ल्याचा ट्रेक करणार आहेत। तर तुम्ही बघू शकता ही जी कमान आहे इथून आपल्याला पुढे किल्ल्यावरती जायचंय। किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी अंदाजे 1.5 तास लागू शकतात। किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवातीला साधी पायवाट असून या रस्त्याने साधारणतः 1.5 तासांची पायपीट केल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ जाऊन पोहोचतो। आपलं नशीब चांगलंय की आज पाऊस सध्या तरी नाहीये। तुम्ही बघू शकता पाय कसे घसरतायत। तुषार भाऊंचा बूट पायातून सटकून खाली आलाय। हरिहर किल्ल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हर्षगड या नावाने देखील ओळखले जात होते। पाऊस यायच्या अगोदर आपल्याला किल्ल्याच्या पायऱ्या चढून वरती जायला हवं, कारण पावसात किल्ला चढायचं म्हटलं ना लय अवघड होणार आहे।
जवळपास 80 अंशाच्या कोनात असलेल्या थरारक पायऱ्या हे या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. साधारणतः 1.5 तासांच्या पायी ट्रेक नंतर आपण किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोहोचलो. मात्र अचानक रिमझिम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. दाट धुक्यात हरवलेल्या किल्ल्याच्या पायऱ्या आता दिशानाशा झाल्या. याच पायऱ्यावरून जाताना सह्याद्रीच्या जंगलात राहणारे हे माकडदादा भर पावसात सुद्धा पर्यटकांना घाम फोडतात. आपल्याकडे जर काही खाण्याच्या वस्तू असतील तर हे माकड आपल्याकडून सगळ्या वस्तू हिसकावून घेतात आणि त्यामुळेच या पायऱ्यांपेक्षा इथे येणारे पर्यटक माकडांना जास्त घाबरतात. तर हरिहर किल्ल्याचा खरा थ्रिल इथे या पायऱ्यांपेक्षा जास्त माकडांना घाबरतायत लोक. तर हा एक भाऊ आलाय, सरपटत आलाय. कसा एक्सपिरियन्स होता? एक नंबर. आप नहीं होगा कभी. जाम जिरली वावाची. दाट धुके आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे आपण काही काळ पायऱ्यांखालीच थांबलो. निसर्गाने थोडा वेळ साथ दिली आणि अचानक सूर्यदेवानं दर्शन दिलं. महाराष्ट्रातल्या सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी एक असलेल्या हरिहर किल्ल्याचा ट्रेक आपला सुरू झालाय. पायऱ्या जबरदस्त आहेत. एक महत्वाची गोष्ट अशी आहे, पायऱ्यांच्या बाजूलाच धरण्यासाठी अशी व्यवस्था केली, त्यामुळे थोडासा आधार मिळतोय. पण बेकार पायऱ्या आहेत. आणि इथं आणखी एका गोष्टीची भीती आहे, ती म्हणजे माकडांची. माकड कधी सुद्धा इथं अटॅक करू शकतात. बापरे, जबरदस्त. भयानक पायऱ्या आहेत. ऐक, खाली पाहताना भयानक भीती वाटते. या किल्ल्याच्या पायऱ्या अतिशय अरुंद असून एका वेळी एकच मनुष्य या पायऱ्यांवरून खाली किंवा वरती जाऊ शकतो. नुसत्या धापा लागतायत. जरासं ऊन पडले
त्यामुळे फार भारी वाटते. या किल्ल्यावरती जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे इतर किल्ल्यांच्या तुलनेत हा किल्ला जास्त धोकादायक आणि तितकाच सुरक्षित मानला जातो. पायऱ्या चढून आता आपण निम्म्यापर्यंत पोहोचलोय आणि या ठिकाणी आपल्याला हे सुंदर असं प्रवेशद्वार पाहायला मिळालं. लहानसं कमानी प्रवेशद्वार आहे. आतल्या बाजूला या ठिकाणी लाकडी दरवाजा वगैरे बसवलाय. फार सुंदर असा दरवाजा आहे. जसा पूर्वी शिवकाळात असेल ना अगदी त्या पद्धतीचा दरवाजा बसवलाय. आणि इथून आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात. वा, भयानक आहे. इकडून जर तोल गेला तर माणूस गेला. डेंजरस पायऱ्या आहेत. पूर्ण खडक फोडून तयार केलेल्या आहेत. बघू शकता इकडे लहान आकाराच्या, आणि त्यातल्या बहुतांश पायऱ्या आता तुटलेत. त्यामुळे मोठी रिस्क आहे. बघू शकता खडक कसा आहे पूर्ण. जेमतेम एक माणूस इथून वरती जाऊ शकतो. आईला हे माकड सुद्धा मध्ये मध्ये असे थांबलेले आहेत. त्यामुळे भीती वाटते अचानक अटॅक करतात की काय. शपथ. इथून पुढं थोडंसं अवघड पॅच आहे. पाहू शकता. सकाळी पाऊस झालाय त्यामुळे इथे जरा पायऱ्यांवरती पाणी वाहताना दिसतंय. पायऱ्यांवरती शेवाळ सुद्धा साठले. देखिए पकड़ने का बना है. शपथ. हरिहर गड्ढा में चल. किल्ले हरिहर जबरदस्त किल्ला आहे. जबरदस्त किल्ला आहे. तुम्ही बघू शकता असे खाली पाहताना डोळे फिरतायत. आणि इथून वरती जाताना मात्र आणखी काही विलक्षण असं आपल्याला दगडातलं कोरीव काम पाहायला मिळतंय. कशा तयार केल्या असतील या पायऱ्या हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो हा किल्ला पाहत असताना.
या किल्ल्यावरती बऱ्याच पर्यटकांची गर्दी असते, त्यामुळे किल्ल्यावरती आपल्याला जागोजागी असे स्टॉलसुद्धा पाहायला मिळतात, जिथे तुम्हाला खाण्याचे पदार्थ मिळतील. पाणी असेल, मॅगी आहे, पुन्हा हे पेरू आहेत आणि बिस्किट वगैरे बरंच काही काही. किल्ल्याच्या वरच्या पठारावर पाण्याची असंख्य टाकी आहेत. यातील सर्वात मोठ्या तलावाच्या काठावर महाबली हनुमानाचे लहान मंदिर, तर एका दगडी चौथऱ्यावर शिवमंदिर पाहायला मिळते. किल्ल्यावर असलेली ही जुनी वास्तू म्हणजे दारुगोळ्याचे कोठार. किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित वास्तू आहे. किल्ल्याच्या मध्यवर्ती सर्वात उंच टोकावर ध्वजस्तंभाची जागा आहे, पण तिथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय खडकाळ आणि धोकादायक आहे. या किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरती ध्वजस्तंभ आहे, पण तो पूर्ण खडकावरती आहे, त्यामुळे तिथं जाण्याचा जो मार्ग आहे ना प्रचंड अवघड आहे. पूर्ण खडक असल्यामुळे सांभाळून जावं लागतंय. डेंजरस, पूर्ण असा नैसर्गिक खडक आहे आणि त्या खडकावरती ध्वज उभारलाय. अजून तिथपर्यंत जायला थोडीशी आणखी मेहनत घ्यावी लागेल. इथं वरच्या बाजूला आणि या ठिकाणी आमचे मित्र तुषार पाटील यांचं फोटो सेशन चाललंय. या किल्ल्याचा इतिहास म्हणजे सुरुवातीला हा किल्ला नगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. इसवी सन 1636 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा हरिहर किल्ला सुद्धा जिंकून घेतला. मात्र त्यानंतर या गडाचा ताबा मोगलांकडे गेला. स्वराज्याच्या ऐन उमेदीच्या काळात हा किल्ला मराठेशाहीत आला. 1670 साली मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याला जोडला. 8 जानेवारी 1689 साली मुघल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. सर्वात शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांच्या काळात महाराष्ट्रातील बहुतांशी किल्ले तोफांचा मारा करून उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र हरिहरगडाच्या या सुंदर पायऱ्या पाहून इंग्रजांनी
हा किल्ला उद्ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. पाहण्यासाठी हरिहर किल्ला फार सुंदर आहे, फक्त पावसाळ्यात थोडीशी काळजी घ्यावी लागते. महाराष्ट्रातील सर्वात थरारक किल्ल्यांपैकी एक असलेला हरिहर किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात लवकरच.